षटक म्हणून आपल्याला इथे मात्र आज पाहायला मिळेल. आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता प्रथमतः येतील यस सतीश जाधव. हे एक चांगले उत्तम प्रकारचे आयोजक आहेत. त्यांनाही आपण सातत्याने पाहिलं असेल. त्यांची स्पर्धा नुकताच पार पडली आणि एक नामवंत आयोजक, यशस्वी आयोजक म्हणूनही त्याच्याकडे सातत्याने आपण पाहत आलोय. नक्कीच ते सतीश जाधव आज मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पहिले षटक हाताळण्याकरिता आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात केली जाते. 4 षटकांचा सामना राहील. गोलंदाजी माफ गोलंदाज इथे मात्र सज्ज झाला आहे सतीश जाधव. स्ट्राईकची धुरा सांभाळण्याकरिता धनेश आलाय आणि नॉन स्ट्राईकची धुरा सांभाळण्याकरिता यस जॉन्टी. गोलंदाजी माफ गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथे मात्र उडवलं गेलं आहे. जेलला संधी, विकेटचं पतन, जल्लो साजरा करायला सुरुवात झाली आहे. क्या बात आहे. पहिला चेंडू फेकलाय जेलबादच्या स्वरूपात. तंबूच्या आसऱ्या चाललाय फलंदाज. बाद बॅक टू दी पवेलियन. आपण सामन्याच्या दिशेने हे सतीश जाधव आम्ही म्हटलं ना की हुशार व्यक्तिमत्व आहे. एक हुशार गोलंदाज म्हणून येते की मात्र काम पाहताना आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. चेंडू इतक्या मात्र ह्याच्याने फेकला ना की कुठेतरी मात्र फलंदाजी कन्फ्यूज झाला की खेळू तरी कसा. आणि खेळल्यानंतर इथे मात्र विकेटचं पतन झालंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सतीश जाधव पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू अक्रॉजितला आईन इथे मात्र खेळलाय. एक टप्प्या अखेर क्षेत्ररक्षण फेक थांबवली. यस कुठून तरी एक धाव आली आणि धाव फलक एकेरी धावेच्या बढतीने 1 या अंकावर जाऊन पोहोचले. सांघिक वैयक्तिक खातं इथून मात्र खुल्लं केलं गेलंय. धाव फलक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 1 या अंकावर मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. पहिल्या चेंडूचा माफ करा पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सतीश. पुढचा चेंडू अक्रॉस लाईन खेळायचं होतं पण विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आम्ही आधी म्हटलेलं की आंब्याचा पाडा संघासाठी हे मैदान खूप लकी आहे. कारण आधीच्या ही सीझनमध्ये आम्ही पाहिलेल्या तर तब्बल 3 फायनल्स या मैदानावरून त्यांनी नेल्यात. आता मात्र ज्ञानेबाई चषकमध्येही प्रथम पारितोषिक पटकवलं या संघाने. बघूयात आता मात्र टॉप 3 मध्ये पोहोचण्याकरिता इथून मात्र कशा पद्धतीने लढत करतील. हा चेंडू आहे इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेकला गेलाय. काय एकदा चेंडू नाहीये तर सतीश जाधव इथून मात्र अस्त्र फेकतोय की काय असं वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. तब्बल चेंडू संपुष्टात आले गेलेत. आमचे गुणलेखक मित्र ललित गुरव माहिती पोहोचवतात की 3 चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. 5वा चेंडू आहे. वेगामध्ये परिवर्तन केलंय. 38 सर्कलच्या थोडेसे पुढे क्षेत्ररक्षण. यस असं वाटलं की चौकार जातो की काय. थोड्या वेळासाठी थोडा धसका सतीश जाधव यांनी घेतला की आता मात्र चौकार गेलाच. पण तो क्षेत्ररक्षणही ज्या पद्धतीने त्याच्या जागेवर 360 अँगल त्याच्या स्वतःत मात्र आत्मसात केलं ना तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण अतिशय स्वरूपात इथे मात्र पाहायला मिळालं. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार सतीश जाधव. पहिल्या अंतिम चेंडू आहे. सरळ बॅटनी क्षेत्ररक्षक पोहोचेल. क्षेत्ररक्षण होईल. यस इथे मात्र धावा तरी मिळतील किती. या अंतिम चेंडूवर धावा घेतल्या गेल्या 2. षटक क्रमांक 1 संपलं. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली गेली आहे 4 या अंकावर. इस प्रथम षटक इथे मात्र संपलं. शेवटच्या अंतिम 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी राहील. बघूयात किती धावा येतील. डेज आहे.
यानंतरची होणारी मॅच एका बाजूला असेल कृष्णा 11 कवार संघ, त्यांच्या विपक्षात असेल श्रावणी 11 पेळंजे संघ. दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतोय की तुम्ही नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. 4 षटकानंतर तुमचं लगेच नाणेफेक केली जाणार आहे. इथे मात्र नाणेफेक केली जाईल आणि षटक क्रमांक 1 संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 4. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर आणले गेले आहे. निलेशला मात्र आणले गेले. निलेशवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. बघूयात ज्या पद्धतीने सतीश दादांनी गोलंदाजी केली आहे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आता मात्र गोलंदाजी करावी लागेल निलेशला. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाने हाताने नाही झालं पण स्वतःच्या शरीराने इथे मात्र चेंडू का लेट केलाय. रनआउटची संधी होती. असं वाटलं की काही काळाकरिता रनआउट झालाय की काय, पण आमचे बजाके सर तिथे तटस्थ आहेत. अगदी डोळ्यात तेल घालून तिथे मात्र ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचे इथे मात्र तेही पंचांची भूमिका. हेच आमचे बजाके सर असतील, त्यानंतर मात्र पाडी सर असतील. धावा घेतल्या गेल्या 2. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू इथे मात्र उडवला गेलाय आणि मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकदा आली पुण्याचे एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्णत्वास नेल्यात. धाव फलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. धाव फलक मात्र जाऊन पोहोचले गेले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय ना की 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. का तर कुठेतरी मात्र एक वेगळा गेम प्लॅनिंग चालू करतो. मग फलंदाज 4 चेंडू शिल्लक आहेत ना, मग कुठेतरी मात्र एक वेगळा गेम प्लॅनिंग करावी लागेल. त्याच अनुषंगाने गोलंदाजी मात्र 4 चेंडू शिल्लक असताना फलंदाज वेगळा गेम प्लॅनिंग करेल. मलाही मात्र गेम प्लॅनिंग करायचं आहे. या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करायला चालू करतोय. यस 9 या अंकावर धावफलक मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले गेले. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. अशा पद्धतीने पुढील 3 चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा फेकले जात आहेत या गोलंदाज निलेश कडून. यस तब्बल या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 4था चेंडू असेल. आई अक्रॉस द लाईन खेळलाय. डीप क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एकच धाव येईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या अंकावर. हे चेंडू आतापर्यंत संपुष्टात आले गेले. 4 अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज निलेश तयार. उठवलं गेलंय. आमच्या कम बॉक्सच्या दिशेने पाठवलं गेलंय. एक टप्पे अखेर क्षेत्ररक्षण झालंय. धावा मिळतील तरी किती असं वाटलं रनआउटची विकेट मिळते की काय, पण येस फेक चांगली, कलेक्शन खराब आणि फलंदाज इथे मात्र आहे सेफ. जिथं होती फक्त आणि फक्त एक धाव तिथं मात्र देऊन बसल्यात 3 धावा. धावफलक 3 धावेच्या बढतीने 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. ना मेरा ना तेरा कुठेतरी इथे मात्र पाहायला मिळालं. कारण असं वाटलं की फेक झाल्यानंतर माझी झाली आहे, कलेक्शन झाल्यानंतर कोणाचाही झालेला नाहीये. इथे आपण मात्र पाहू शकताय 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आहे 13. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. चला निलेश सज्ज आहे. फलंदाज आपणास विनंती करतोय की आपण घाई करा जरूर, कारण 3 धावा बळून पूर्ण केल्यात. थोडीशी दमछाक त्यांची तिथे मात्र होताना आपल्याला मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूला इथे मात्र उडवलंय. 1 बाउन्स क्लिअर करून पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. चौकार. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 17 या अंकावर. शेवटच्या अंतिम 2 षटकांचा खेळ शेष राहिलाय. एक संधी देऊया टी जॉकीला आणि पुन्हा एकदा
तिसरं षटक हाताळण्याकरिता टीम आंब्याचा पाडा संघाकडून संजयला आणले गेले. संजयवर जिम्मेदारी सोपवली आहे. 17 धावा फलकावर जोडल्या गेल्या असताना ऑन साईडला खेळलं गेलंय आणि इस धावा किती मिळतील तर इस धावा आहेत इस डेफिनेटली 2 आणि धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचलंय 19 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. एक चेंडूचा खेळ झाला. एक चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली होती जय बजरंग शेलार संघाची 1/19. स्ट्राईक एंडवरती असेल आता करण. बॉलिंग मारवरती राईट आर्म राऊंड द विकेट संजय टू करण. यावेळेस फ्लर लेन्सचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तेवढंच चांगलं कलेक्शन प्रोटेक्शन होते सतीशचं. कलेक्शन मध्ये चुकी करताना जिथे रनआउटची विकेट होती तिथे 1 धावेचे रूपांतर केले 2 धावेमध्ये. 2 धावेने धावसंख्या जाऊन भर पडतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती शेलार संघाची 21. खूप संताची सुरुवात, कारण की जर तुम्हाला सामन्यामध्ये जर फायटिंग स्कोर जर करायचा असेल तर एक 40 ते 45 धावांचं तुम्हाला आव्हान गाठणं गरजेचं असेल, कारण की समोरील संघ एक मातब्बर संघ आहे श्रीलंकामध्ये. यावेळेस स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला फेकून दिलाय. काऊ काढण्याच्या वरनं येतोय 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार कमॉन डिझाईन. थँक्यू. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या अंकावरती. कारण आपल्या वैयक्तिक 19 धावांवरती घेऊ, कारण की अगोदर करण हा स्ट्रगल करतो. स्टार्टिंगचे 2 चेंडू करण याने निर्धार खेळले होते. त्यानंतर त्याने प्रॉपर बॅटवरती चेंडू घेतला, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर एक बिग मॅसिव्ह फटका फेकून दिलाय सीमारेच्या लगत 6 धावांसाठी षटकार. पुढील चेंडू यस गोलंदाजी महाकोर गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय. पुढचा चेंडू घेऊन अक्रॉस द लाईन आणि चेंडू 1 बाउन्स क्लिअर करून सरळ चाललाय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. कम ऑन डीजे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 31 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. जस 31 या अंकावर 31 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलं गेलंय, स्थिरावलं गेलंय. आपण पाहू शकताय 4 चेंडूचा खेळ कल्ला झालाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिले आहे. गोलंदाजी माफ गोलंदाज यार 5वा चेंडू घेऊन ही चेंडू अक्षरशः फसवलं गेलं. जी मी धारण केली या चेंडूनीही आणि धावा मात्र मिळतील किती तर धावा मात्र मिळवल्या त्या चेंडूवर. 1 धाव आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 32 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. चेंडू संपले आतापर्यंत 5 धावसंख्या फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 या अंकावर. शेवटच्या अंतिम या 3ऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. येस रेडी आहात का कृष्णा 11 खवाड? रेडी आहात? येस रेडी आहे. तोही संघ यायचा आहे नाणेफेकीसाठी. टीम श्रावणी 11 पिळंजे. श्रावणी 11 पिळंजे रेडी आहात? श्रावणी 11 पिळंजे वाटतं रेडी नाहीये. येस रेडी आहे. प्रतीकचा हात आमच्यापर्यंत पोहोचलाय. येस आपणही नाणेफेकीसाठी रेडी राहा.
शेवटचा अंतिम एक चेंडू. चला फास्ट. एकच विनंती करीन, उन्हाचा तडाखा वाढतोय आणि त्यामुळे एकच विनंती करतोय की थोडीशी घाई मात्र जरूर करा. गोलंदाजी माफ पर गोलंदाज तैयार. यास डान्सिंग डाऊन टू विकेट खेळलाय. यास दोन क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू चाललाय सरळ इमारतीच्या पार चौकार. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 36 या अंकावर. शेवटच्या अंतिम एक षटकाचा खेळ बाकी. देऊयात एक संधी डिक जॉकीला आणि पुनश्च पृथ्वीत एकदा. ग्राउंडकडनं जाताना जयेश मोर्या उर्फ मोर्या. सुरेख गीत वाजवलं गेलं. नक्कीच ती व्हिडिओ आठवते. हे गीत जेव्हाही वाजवलं गेलं तेव्हा की क्रिकेटच्या मैदानावर गोरा नवरा मिळणार नाहीये. कारण उन्हात अनात मेहनत करतोय आणि तदनंतर मात्र खेळण्याकरिता येतोय. थोडासा काळा किंवा सावळा मिळेल पण गोरा नवरा मात्र मिळणार नाही. जाऊयात सामन्याच्या दिशेने. कॅमेरामॅनलाही आपण पाहू शकताय. येस, गोलंदाजी मार्कवर विकी इथे मात्र सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर गडी इथे मात्र त्यांनीही बाद करून दिलाय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी इथे मात्र सज्ज झालाय. दुसरा चेंडू असेल. अपील केलं गेलंय वन्स अगेन. पंचांचं हात यस आकाशाच्या दिशेने आलं होतं. फायनल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. येस बॅट आहे आपणही पाहू शकताय. येस आमच्या पंच आधी आऊट दर्शवलं त्यानंतर स्क्वेअर लेगच्या अंपायरांनी ते पोहोचवलं. नक्कीच या चेंडूवर धावा घेतल्या गेल्यात 3 आणि धावफलक मात्र 3 धावेच्या वरतीनं 39 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी. सार्थक ट्रॉफीचे सार्थकीय आहेत. तिसरा चेंडू एच. आवाज आमच्या कॉम बॉक्स पर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. ललित गुरव यांचं फेवरेट गीत एकदा होऊ द्या.
थँक्यू टीसी. 5 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या फलकावर 47 या अंकावर. सार्थक जाऊयात, अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज सय्यार. यस, इतिहास आहे. जेव्हा जेव्हा त्या जागेवर वेग धारण केलाय तेव्हा मात्र चौकार गेलाय. धावफलक चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचलंय 51 या अंकावर. विजयाकरिता 52 धावांचं आव्हान ठेवलंय. पार होईल का ऐकवण्याकरिता तुमच्या समोर जोडले जातील थँक्यू डीजे. नक्कीच स्विगी मात्रे सर. मी जाऊयात नाणेफेक कक्षाच्या दिशेने. कोलिली गावचे एक डॅशिंग नेतृत्व, यस, लाडके व्यक्तिमत्व, भिवंडी शहराला यांचा दराराही आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांतजी दळवी यांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक केली जाईल. आणि पिळंजी संघाचे रितेश, कमिटीशी संपर्क साधायचा आहे रितेश. धन्यवाद. यस, श्रावणी 11 पिळंजे संघाचे रितेश पाटील, कबाडगावचे लाडके जावई, कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तुमचं रिपोर्टिंग केलेलं नाही. किती मात्र खेळली जाईल. कॉल कोण देतोय? पिळंजे और कृष्णा 11 इथे मात्र कॉल देतोय. काटा इथे कॉल आलाय आणि नाणेफेक जिंकली पिळंजे संघाच्या खेळाडूने. यस, मी मान्यवरांनी विनंती करतोय आपण क्रीडामध्ये सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक जिंकली, निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी. जास्ती वेळ घेणार नाहीये कारण सामना मैदानात चालू होईल. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. कृष्णा 11 कवाड संघ नाणेफेक जिंकला असता तर कोणता निर्णय असता? गोलंदाजी. मनासारखा निर्णय आलाय. किती धावांच्या आत रोकाल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. ओ टू कॉम बॉक्स विकी म्हात्रे सर. थँक्यू तेजस दोबीचं. यस, एका षटका एक फर्स्ट इनिंग नंतर धावसंख्या झाली ती जय बजरंग शिला संघाची 51 धावा आणि 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते श्री गणेश आंब्याचा पाडा संघासमोर. यस, आंब्याचा पाडा संघाचे 2 सलामीवीर ग्राउंडकडे यायचं आहे कारण की यापुढील होणारी मॅच एका बाजूला असेल कृष्णा 11 कवाड, त्यांच्या विपक्षात असेल श्रावणी 11 पिळंजे संघ. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना 2 हात करेल तो श्रावणी 11 पिळंजे संघासमोर. यावेळेस श्रावणी 11 पिळंजे संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केले ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी कृष्णा 11 कवाड संघाला. तिसऱ्या फेरीतील शेवटची मॅच. दोन्ही संघाचे कर्णधार बॉल चेक करण्यासाठी यायचे. चला, मॅच त्वरित चालू करायची कारण की आपल्याला अशा दिवसातील शेड्यूल पूर्ण करायचे. जर वेळेच्या अभावी तुम्ही जर पाहत असाल तर आपल्याला सामने या 3 षटकांचे करावे लागतील. बॅटिंग स्टँड वरती असेल तो स्ट्राईक वरती दशरथ आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो विकी.
हे एक सलामीवीर जे नेहमीप्रमाणे श्री गणेश आंब्याचा पाडा संघासाठी सलामीवीर करताना आणि बॉलिंग मार्गवरती असेल तो शेलार संघाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज लेफ्ट आर्म अक्षय. स्ट्राईक वरती असेल तो विकी आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो जो स्विच हिट साठी जो प्रसिद्ध असलेला आंब्याचा पाडा खेळ संघाचा जगदीश दशरथ यश दशरथ उर्फ सांडी. यस आपल्या व्यासपीठावर आगमन होत आहे भिवंडी पंचायत समिती सदस्य मान्य श्री गंगाराम मोगले साहेब यांचं इथेशी आगमन होत आहे. तसेच त्यांच्या समवेत कृष्णाजी माळी साहेब मित्र परिवार त्यांना विनंती असेल आपण शाही सन्मान स्टेजवरती विराजमान व्हायचे. हे सामना चालू होत आहे. पंचांची गाठ घेताना स्ट्राईकवरती विकी राईट आर्म राऊंड द विकेट 10-12 पावलांचा रनअप. पहिला चेंडू या षटकातील यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू बॉल जाऊन आदळतो विकी याच्या शरीराष्टवर. निर्धार असा चेंडू खूप चांगली असा परफ्यूम डिलिव्हरी जागतिक असा आदेश देताना विकी याला गुड इव्हनिंगचा असा कॉल देताना खूप चांगला चेंडू अक्षय याचा पाहिजे तसा हवा त्याचा बॅट मध्ये आला नाही. निर्धार चेंडूची सांगता होताना पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर टायमिंग झाला. गॅप सिलेक्शन टाइम प्रॉपर आहे. चेंडू जाते 1 सीमारेषा बाहेर. गणेश परिसरांचा इशारा येतो 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमॉन डिझाईन. या चौकाराने एक आपल्या सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. यस पुढील चेंडू लेफ्ट राऊंड. यावेळेस चेंडूला स्वॉक स्वीप केलेलं आहे. मिड विकेटच्या दिशेने येतोय दमदार खमदार येतोय षटकार. या खेळतोय आणि इथे बक्षिसांचा वर्ष का होत नाही. तर आता आंब्याचा पाडा संघाला सलग 3 षटकार जर टोकले तर मान्यश्री शंकरजी बोचरे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाला पारितोषिक येणार आहे. 3 षटकार टोका आणि 500 रुपये. यस 10 कदम दाखवताना पहिला चेंडू निर्धार. दुसरा चेंडू होते 1 बाउन्स मिड विकेटच्या दिशेने चौकार. तिसरा चेंडू 6 धावांसाठी षटकार. चौथा चेंडू बघूया कमबॅक करतो का आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू स्विंग आणि मिस पूर्णपणे बीट झालेला आहे. हवा तसा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही. यष्टीरक्षकाचं काम निशाण्याने चोखपणे बजावलेलं आहे. डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 4 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. यावेळेस उंच उडलेला चेंडूबाई क्षेत्ररक्षक धनेश आणि विकी याचे खेळ संपुष्टात लागणारा पहिला आदरा विकी याच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. खेळ संपुष्टात झाल्यानंतर यावेळेस विकी याची जागा भरून काढण्यासाठी जात होतोय बारक्या गुरुनाथ. जसं मी बोललेलो मॅन फ्रॉम कामोड्याचा बारक्या कांबळे तसंच आंब्याचा पाड्याचा बारक्या नॉन स्ट्राईक एंड वरती असेल.
यावेळेस लेफ्ट यावेळेस दशरथ, यावेळेस बॉल आणि बॅटमध्ये काय तेवढा संपर्क नाही. दशरथ सुद्धा पवेलियनच्या रस्त्याला बॅक टू द पवेलियन लागणारा दुसरा हादरा. यस डीजे. बॅटचा फ्लो लवकर बंद केला दशरथ यांनी आणि मिडॉच्या दिशेने शॉर्ट मिडॉच्या दिशेने चांगला झेल पकडला आणि दशरथ याची खेळी संपुष्टात आली. बॉलिंग वरती सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो शेलार संघाकडनं. येस, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 आणि जय बजरंग शेलार संघाला पॅनल्टीच्या 2 धावा म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 40 धावा, 40 धावा आणि 18 चेंडू. यस, स्ट्राईक वरती असेल तो. तुम्ही जर पाहत असाल तर याच ग्राउंडवरती जी मागची टुर्नामेंट झाली ज्ञानाबाई स्मृती चषक, आयोजक होते ते वाघिवली संघ. त्या संघावरती ज्या संघाने नाव कोरले तर असं श्रीकांत आंब्याचा संघ जो मॅन ऑफ द सिरीजचा जो अवॉर्ड असतो बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्या संघाला अवॉर्ड भेटलेला असा आंब्याचा संघाचा खेळाडू निलेश स्ट्राईक एंडवरती असेल, नॉन स्ट्राईक एंडवरती असेल बारक्या. येस, राईट मोर द विकेट. फुल्लर लेन्सचा चेंडू लाईन अँड लेंथ मध्ये मिस करतो. येस, राजेंद्र बजागे सरांचा अतिरिक्त धावेचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आंब्याच्या संघाची 2-13. पुन्हा एकदा सज्ज असेल तो निलेश. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, बॉल आणि बॅट मध्ये प्रॉपर टायमिंग झालेलं आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर जातो. 4 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. यस दिजे. सर रिप्ले मध्ये तर हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. फुटवर्कचा उपयोग चांगला केला, बॉलच्या मेरिट वरती आला, तसंच फेकून दिलं मिड वनच्या दिशेने. 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार. पुढील चेंडू सामना करेल तो निलेश, जो मी अगोदरच बोलले ज्ञानाबाई स्मृती चषक मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मी का पटकवले त्याचं उत्तम उदाहरण देताना निलेश आपल्या बॅटिंगमध्ये चौकारने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करताना. यावेळेस पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ मध्ये भरताना पंच बजागे सरांचा अतिरिक्त धावेचा इशारा. दोन्ही या जमिनीलगत समांतर धाव मिळते ती अवांतर. अवांतर धावे धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2-17. 18 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू, निलेशाला एक मेजवानी दिलेली, निलेशाने फेकून दिले काऊ पाण्याच्या वरनं. 6 धावांसाठी येतोय खणखणी षटकार. कमॉन डीजे. यस, खूप चांगला असा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुरेपूर फायदा घेतला. एक संधी दिली होती निलेशाला का मिस टाइम करण्यासाठी, पण निलेशाने काही
फेकून दिले. 6 धावांसाठी येतो षटकार. पुढील चेंडू 2 चेंडूचा खेळ संपुष्टानंतर धावसंख्या झाली आहे ती आंब्याचा वाडा संघाची 24. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू कमबॅक करतो आपल्या गोलंदाज. तिथं विशाल आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेने. एकच धावेती समाधान बाळगतोय. 1 धावेने धावसंख्येत भर पडतो. धावचं फलक हलवतं ठेवलंय 25 अंकावरती. अजून 27 धावेंची गरज असेल ती आंब्याचा वाडा संघाला. आणि इथं आगमन होतोय तो कुमार वंशगुरु उर्फ बाबू. स्ट्राईक एंड वरती असेल तो आता न्यू बॅटर जो बारक्या कांबळे कामोठेचा तसा आंब्याचा. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर टायमिंग झालंय. चेंडूला फेकून दिलंय. तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे प्रोटेक्शन. करण वारगडे झेलच्या रूपात आऊट होते. बारक्याची खेळी संपुष्टात लागणारा तिसरा अध्रा कमॉन डिझे. येस कमबॅक करून देतो कारण की पहिला चेंडू एक अतिरिक्त धावेनंतर एक चौकानंतर एक षटकानंतर एक अतिरिक्त धावेने नंतर एक चिक्का चेंडूवरती सिंगल रोटेट करून स्ट्राईक चेंज केली निलेशाने. नंतर बारक्या स्ट्राईकवरती आले तेवढाच चांगला फटका म्हणता येणार नाही कारण की मिडल लॉंगॉनच्या दिशेने करण वारगडे तैनात असून ते चांगलं झेल पकडला आणि बारक्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आणि आंब्याचा पाडा खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी लाभलेली आहे. षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपये शंकरजी भोसरे यांच्याकडनं देण्यात येणार आहेत. पुढील चेंडू राईट मोड द विकेट निलेश साडी. यावेळेस पंचांकडे अपील करताना पंच आत्मविश्वास उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. यस लेग बायच्या स्वरूपात एक धावेत धावसंख्येत भर पडतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्ट्राईक वरती असेल तो आता न्यू बॅटर विजय उर्फ बिट्टू. यावेळेस वॉट अ शॉट. यस फेकून दिलंय. लॉंग लेगच्या दिशेने येतोय. 6 धावांसाठी खणखणी षटकार. फटका सजवलेला आहे. चेंडूच्या मिरिट वरती आला, शफल झाला ऑफ स्टंपच्या बाहेर. तसंच चेंडूला जसं चेंडू आला हाफ ट्रॅक तसं फेकून दिलंय. लॉंग ऑनच्या वरनं येतो. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या 6 धावेने धावसंख्येत जाऊन भर पडतोय. धावसंख्या जाते ती 32 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 चेंडू आणि 20 धावेंची गरज असेल. जास्तच वाटलं ना. यस 2 षटकाच्या संपुष्टानंतर आंब्याचा पाडा संघाची धावसंख्या झाली आहे ती 32 आणि 12 चेंडू आणि 20 धावेंची गरज असेल. यस पहिल्या षटक जे हाताळलं होतं ते अक्षय याने ज्याने एका पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दिली होती ती 10 आणि दुसरं षटक हाताळले सुशांत याने टोटल आपल्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि 2 अतिरिक्त धावे अशा मदतीने खर्च केले तर 20 धावा. खूप महाग असं षटक सुशांत असं बॉलिंग मारवरती येतो. तो ट्रेडमार्क बॉलर जो शेलार संघाचा विशाल ज्याकडनं खूप सारा अपेक्षा असतील आणि स्ट्रायकिंग वरती असेल तो निलेश. एक चांगला बॅटल असेल दोघांमध्ये. एक विशाल टू निलेश. यावेळेस डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न.
हा ना करता निलेशाने नकार केलेला आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर विजय याचा केस संपला असता. पण जर आणि तरला काही जागा नसते क्रिकेटमध्ये. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल. प्रयत्न तुम्ही मॅच प्रेशर कसं असतं, मॅच कोण विजयी कोणाचा होतो, जो प्रेशर हँडल करेल, जो आपला नॅचरल गेम खेळेल, जो 100% देईल आपल्या टीमसाठी, त्याचा विजय नाही. यावेळेस राईट अमोड फुलर लेन्सचा चेंडू, बॅकवर्ड फाउंडेशन आहे, तेवढं चांगलं प्रोटेक्शन आहे तिथं. एकच धावेवरती समाधान, कारण की तेवढं चांगलं कलेक्शन झालेलं आहे. तोपर्यंत संधी होती फलंदाजाकडे निलेशाकडे. एक धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती. यस, मी आमंत्रित करतोय शेलार गावचे लाडके, तसेच माझे सुद्धा परम मित्र जितेशजी गुंदोलकर, कोलिवली गावचे लाडके भाचे आहेत ते. त्यांनी व्यासपीठावरती शाही सन्मानात विराजमान व्हायचे. जितेशजी गुंदोलकर साहेब. पुढील चेंडू विशाल टू विजय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने टोळ्याचा चेंडू, फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतो चेंडू. तेवढं चांगलं प्रोटेक्शन आहे तिथे. एकच धाव तोपर्यंत वेळ होती. काय चालू आहे ग्राउंडमध्ये, एक धाव पळून काढलेली आहे. पंच अजून इशारा कळवत आहेत. बॅट कटच्या रूपात एक धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. अजून 9 चेंडू आणि 18 धावींची गरज असेल म्हणजे अजून 50-50% अवस्थेमध्ये मॅच. अजून मॅच शक्य असं काही नाहीये, अशक्य असं काही नाही, शक्य सगळंच आहे, फक्त प्रयत्न करावे लागतील. यावेळेस विशाल टू, यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये चांगला चेंडू आणि 1 बाउन्स चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. येतो 4 धावांसाठी चेंडू फार तो चौकार. कमॉन डिझे. यस, या चौकाराच्या मदतीने आता आपलं थोडंसं पारडं जड झालेलं आहे ते अंबाजापाडा संघाचं, कारण की आता 8 चेंडू आणि धावा राहिले ते 14. एक मोठा फटका पूर्णपणे कमबॅक करेल अंबाजापाडा संघ, आणि एक फक्त निलेशची विकेट तर पूर्णपणे कमबॅक करेल तो शेलार संघ. येस, नो टीम मिटिक्स. शेलार संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, कारण की अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 8 चेंडू आणि 14 धावा, 14 धावा आणि 8 चेंडू. या षटकातील 2 चेंडू हे खूप महत्वाचे. जसं आंतरराष्ट्रीय तुम्ही T20 ज्या मॅचेस बघता, तर स्लॉगवरचं षटक जे असतं, त्या 19 षटक जे असतं ते महत्वाचं षटक असतं. तसं 4 षटकांच्या सामन्यामध्ये 3रं षटक जे असतं ना, ते महत्वाचं षटक असतं, कारण की त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं दोन्ही संघांना गरजेचं असतं. पुढील चेंडू 8 चेंडू आणि 14 धावा, राईट मोर द विकेट. विशाल टू निलेश. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल बॅट पाहिजे तसा बॅटमध्ये आलेला नाही, तोपर्यंत संधी होती एक धाव पळून काढण्याची. एकच धावाने समाधान मिळतो, एक धावाने धावसंख्येत जाऊन भर पडते, धावसंख्या जाते ती 39 या अंकावरती. शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल, 13 धावा आणि 7 चेंडू. यस, अजून टफ फाईट मॅच चालू आहे. 7 चेंडू 13 धावा, 13 धावा 7 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळायचा प्रयत्न, पूर्णपणे बीट झाले, षटक समाप्तीचा इशारा येतोय. जर जिंकाल तर नक्की तुमचं नाव लौकिक होईल. सामना कोण जिंकेल? जो प्रेशर हँडल करेल, जो प्रेशर दुसऱ्या संघावर क्रिएट करेल, जो आपल्यावर आलेला प्रेशर हँडल करतो, सामना विजयी होणार. सहा चेंडू आणि 13 धावा, 13 धावा आणि 6 चेंडू. दोन्ही ज्युनियर गटातील मातब्बर संघ, कोणालाही हार नाही मंजूर. कारण की जर तुम्ही या वर्षाचा जर विचार जर केला, सर्वात जास्त जर ज्युनियर गटातील क्वालिफाय होणारा संघ जो असेल तो
जे बजरंग शेलार संघ असेल त्यांच्या विपक्षात असेल तो त्यांच्या दुसऱ्या स्थानावरती असेल तो श्रावणी इलेव्हन पिलंटी संघ. येस 6 चेंडू आणि 13 धावा, 13 धावा आणि 6 चेंडू. मोठं बॅटल रंगणार आहे कारण की एका बाजूला असेल संघाचा तारण, दुसऱ्या बाजूला धनेश स्वतः गोलंदाजी मार्कवरती राईट मोर द विकेट. 13 धावा आणि 6 चेंडू, 6 चेंडू आणि 13 धावा. यावेळेस बॅटची कट घेतलेले चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत वेळ ती धाव पळून काढायची. मौका भी दिया चौका भी दिया. 1 टू का 4 सीमा पार जातो चेंडू. 4 धावांसाठी येतोय. नशिबाचा चौकार. 4 धावांसाठी चौकार. कम ऑन डीजे. खूप चांगलं सुसंगीत सुमधुर असं गीत झोल्यावर बसून झुळवली. यस मॅचकडे जाऊया परत या सामन्याकडे. एक लागलेला नशिबाचा चौकार आंब्याच्या पाळाच्या बाजूने. आता 5 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 9 धावा आणि 5 चेंडू. यस बघूया कशा काढल्या जातील. स्ट्राईक वरती असेल तो निलेश, ज्याकडनं खूप सारा अपेक्षा आणि धनेश शेलार संघाची अपेक्षा असेल ती धनेशकडनं. बघूया 5 चेंडू आणि 9 रायडा मोर द विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी मिड विकेटच्या वरनं. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमॉन डिझाईन. ड्राईव्हचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. यस एकच धावेने समाधान बाळगतोय. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला हा गेम. इथे काही सांगू शकत नाही. जर आणि त्याला काही एक जागा नसेल. मी अगोदर बोललो विजय कोणाचा होतो, कोणत्या संघाचा होतो. जो आपल्यावर प्रेशर येतो, तो प्रेशर जो हँडल करतो त्या संघाचा नक्की विजय होतो. जो आपल्यावर
आलेली जिम्मेदारी 100% निभावतो जो प्लेअर. 11 खेळाडूंचा भरणा असलेला खेळाडू जेव्हा आपले 11 प्लेयर्स आपले 100% जेव्हा खेळामध्ये देतात, जेव्हा प्रेझेन्स ऑफ माइंड सगळ्यांचा जेव्हा ग्राउंडमध्ये असेल, जेव्हा ते प्रेशर हँडल करतात आणि समोरच्या संघावर जेव्हा प्रेशर जेव्हा वाढतात तेव्हा त्या संघाचा विजय नक्की होतो. यस, आता प्रेशर जो वाढवला जातो तो शेलार संघावर वाढवला जातो, कारण की आजूबाजू आणि शेजारी वाढले जातात शेलार संघाकडनं आणि 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. एक यस 3 चेंडू आणि 2 धावा, 2 धावा आणि 3 चेंडू. जसं तुम्ही बोलता ना सिद्दीक बाबे, शेजारी वाढले तसं काहीतरी मला इथे मैदानामध्ये दिसतंय. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टोळायला फॉलो थ्रो मध्ये आवडायचा प्रयत्न, बट एक धाव पळून सहजरित्या काढलेली. आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. या चेंडूवरती एक जर डॉट चेंडू आला तर सामन्यामध्ये रंगत वाढणार आहे. तुम्ही जर पाहता आता सिली पॉईंटच्या दिशेने एक खेळाडू लावलेला आहे, एक शॉर्ट मिडॉनच्या दिशेने एक खेळाडू आहे, एक शॉर्ट मिड ऑफ लाईक खेळाडू तर बोलवला जातोय, एक फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू आहे, एक विकेट किपर आहे, एक लेग स्लिप मध्ये खेळाडू आहे, एक बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने खेळाडू तैनात दिसतोय, एक शॉर्ट मिडॉनच्या दिशेने खेळाडू तैनात दिसतोय. पूर्णपणे फक्त एक मिड विकेटचा जो खेळाडू आहे ना तो डीप मध्ये खेळाडू दिसतो. मिड विकेटचा तो फक्त एक डीप मध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग आहे, शॉर्ट लेगच्या दिशेने एक सिली मिडॉनच्या दिशेने, एक शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने, एक सिली पॉईंटच्या दिशेने. 7 ट्रेकर चेंडू पंच